होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. भारती, हो, तुम्ही? मी मोहन श्रृंगारपुरे, पीटी वर्तमानपत्राकडून. मी तुमच्याशी फोनवर बोललो होतो. हो हो हो, बसा. तुमचीच वाट बघत होते. आता कशी तब्येत आहे मालतीताईंची? ते तब्येत तर अजून तशीच आहे, अजूनही बेशुद्धच आहे. ह्याच गोष्टीची मला जास्त काळजी आहे, पण काळजीचीच बाब आहे. एवढं गंभीर प्रकरण आहे आणि पोलीस अजूनही शांतच बसलेत. मी या घटनेचा पूर्ण रिपोर्ट आमच्या वर्तमानपत्रात छापणार आहे. म्हणूनच मला वाटलं की मालतीताईंच्या कुटुंबियांपैकी कोणाशी माझी भेट झाली तर फार बरं होईल. हो. तुम्हाला ह्या प्रकरणात कोणावर संशय आहे? हे बघा, फक्त माझ्या नाव घेण्याने काही नाही होणार. जोवर गुन्हेगाराला पोलीस अटक नाही करत, मी नाव घेणं योग्य ठरेल. तसं या गावातली शेमडी पोरं सुद्धा ओळखतात त्यांना. तुम्ही काळजी करू नका. माझ्या ह्या रिपोर्टमुळे पोलीस खडबडून जागे होतील. तसंही प्रेस आणि मीडियामुळे भल्या भल्यांचे धाबेदण आणतात. हो. तुम्हाला आणखी काही सांगायचंय? नाही, फक्त माझी आई लवकर बरी होऊ दे, एवढीच इच्छा आहे माझी. नक्की होती. मलाही महिलांवर होणारा कोणत्याही प्रकारचा अन्याय आणि अत्याचार सहन होत नाही. एका नवनिर्वाचित महिला सरपंचांचं दिवसाढवळ्या अपहरण होतं आणि पोलीस काहीच करत नाही. हे कोणत्याही दृष्टीने एका सभ्य समाजाचं लक्षण नाहीये. मी आणि माझं वर्तमानपत्र ह्याचा तीव्र निषेध करतो. एक्सक्यूज मी. हॅलो, हा मीरा, काय सांगतेस? कॅफे रोमांस मध्ये रितेश आणि जेनेलिया? मी पोहोचतो, नक्की पोहोचतो. चल बाय. चला भारतीजी, मी निघतो. मला रितेश आणि जेनेलियाचं शूटिंग कव्हर करायला जायचंय रोमॅन्स कॅफे मध्ये. बाय. असे आहेत आजचे पत्रकार, जे अत्याचार, अन्याय, महिला आरक्षणाच्या गप्पा मारतात. फक्त गप्पा. देवच जाणो या देशाचं काय. साहेब, आम्ही काही केलं नाही. आम्ही काही केलं नाही. आम्हाला इथे का आणलंय साहेब? साहेब साहेब सोडा आम्हाला. साहेब साहेब आम्ही काही केलं नाही. मी एक गरीब माणूस आहे साहेब. मी काही केलं नाही. आम्हाला कशाला इकडे आणलंय साहेब? आज पातूर, कुठल्या बी गुन्हेगारानं कबूल केले का की त्यानंच गुन्हा केलाय म्हणून? कबूल करून घ्यावं लागतं. गपगुमान कबूल करा, नाहीतर रातभर लय सेवा सत्कार करीन. साहेब, आमच्यावर चुकीचे आरोप नका करू. आम्ही काय नाही केलं साहेब. आम्ही काय केलंच नाही तर काय कबूल करू? चुकीचा आरोप आहे. अरे तू नाही केलंस तर काय मी केलंय का? चल रे, जबाब नाही, साहेब आम्हाला सोडा. नाही. आम्ही काय केलं नाही साहेब. साहेब आम्हाला सोडा. साहेब आम्ही गरीब माणसं आहोत साहेब. मोलमजुरी करून जगतो साहेब. सोडा आम्हाला. दोघांचा बी जबाब नोंदवून घ्या. दोघं बी सांगा की मालतीताईंचं तुम्ही दोघांनी मिळूनच अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. हो साहेब, हे काय बोलताय तुम्ही साहेब? साहेब, मालतीताई तर आमच्यासाठी देवी आहेत, देवी. त्यांच्याबद्दलचा विचार आम्ही स्वप्नात सुद्धा नाही करू शकत. म्हणजे सरळ सांगून उपयोग नाही तर घेऊन जावा आणि उलट टांगून सत्कार करा. हो साहेब, आम्ही असं काही केलंच नाहीये. आम्हाला कशाला अडकवताय साहेब? सोडा आम्हाला. साहेब आम्ही असं नाही केलंय साहेब. आम्ही गरीब माणसं आहोत. साहेब सोडा आम्हाला. आम्ही नाही केलं असं काही. साहेब सोडा. साहेब साहेब तुम्ही थोडा वेळ आराम करा आणि रातभर ह्यांची व्यवस्थित सेवा करा.
आणि सकाळ होताच पत्रकारांनी कळवा की या ठाण्याच्या इन्चार्ज इन्स्पेक्टरांनी मालतीताईंच्या अपहरणकर्त्यांना अटक केली आहे आणि त्यांनी आपला गुन्हा बी कबूल केलाय. विकी दादा आमच्यावर अन्याय झालाय, खूप मोठा अन्याय झालाय. आम्हाला वाचवा विकी दादा. काय झालं? कुठे आग बीग लागली का? शांतपणे सांगा काय झालं ते. आमच्या नवऱ्यांना पोलीस पकडून घेऊन गेले. पोलीस पकडून घेऊन गेलेत? काहीतरी केलं असेल ना? नाही दादा, त्यांनी काहीच नाही केलं. त्यांच्यावर खोटे आरोप लावले गेले. त्यांनी कोणताच गुन्हा नाही केला. वेळ लागलाय का? पोलीस काय लहान मुलांचा चोर पोलिसांचा खेळ खेळतायत? काहीतरी नक्कीच केलं असेल. पोलीस असेच कोणालाही पकडून घेऊन जात नाहीत. जा विचारा तुमच्या नवऱ्यांना की काय उचापती केल्यात. आता फक्त तुम्हीच मदत करू शकता. त्यांना वाचवा. मी तुमच्या पाया पडते. चला जा, निघा इथून. मी तुमची काहीही मदत करू शकत नाही. असं नका करू दादा. आम्हाला कुणाचाच आधार नाहीये. आम्ही फक्त तुमच्याच भरोशावर आहोत. भरोसा? आम्हा लोकांनाही तुम्हा लोकांवर खूप भरोसा होता. जेव्हा मी घरोघरी येऊन तुमच्याकडून मतं मागितली होती की माझ्या आईलाच तुम्ही सगळ्यांनी मतं द्या, पण तुम्ही मतं दिलीत त्या मालती ताईंना. आता जा जा तिच्याकडे. आता तीच तुमच्या भरोशावर उतरेल. काय झालं? का रडताय तुम्ही? आता काय सांगू तुम्हाला, आमचं तर नशीबच फुटकंय. असा टक लावून का बघतोस माझ्याकडे? यांनी चूक केली आहे तर शिक्षा मिळणारच. नाही, त्या निरपराध आहेत. आमच्या नवऱ्याने काही केलं नाहीये. त्यांना झाडून बुजून अडकवलं जातंय. अडकवलं जाते? कोण अडकवतंय? पोलिसांनी आमच्या नवऱ्यांना बळजबरीने पकडून नेलंय आणि म्हणतायत की त्यांनीच मालतीताईंचं अपहरण केलंय. काय? नेहमी दुबळ्यांनाच नाडलं जातं. आता आम्ही कुणाकडे जायचं? पोलीस बळजबरी त्यांना घेऊन गेलेत. दादा तुम्ही त्यांना सोडवा ना. उगाच वाद घालत बसू नकोस माझ्या बरोबर, कळलं? मला बी 17 वर्ष 6 महिने आणि 25 दिवसाचा अनुभव आहे. बघितल्या बरोबर सांगतोय की समोरचा गुन्हेगार आहे का नाही. आणि आम्हालाही कळलं की तुम्हाला फक्त निरपराधांनाच शिक्षा करायचा अनुभव आहे. हे बघा मॅडम, कुणाच्या कपाळावर लिहिलेलं नसतं या. आणि ज्यासने तुम्ही निर्दोष म्हणायला लागलाय ती दोघं बी पोचलेली आहे. ती उठसूट पोलिसांबरोबर लपाछपी खेळते ती. इन्स्पेक्टर साहेब, मी ह्या दोघांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. हे दोघे खूप प्रामाणिक लोक आहेत. कष्ट करतात तेव्हा कुठे 2 वेळ जेवतात आणि आपलं घर चालवतात. अरे बाबूलाल, माझ्या मोहर वायफळ बडबड अजिबात करू नकोस. कोण गुन्हेगार आहे आणि कोण नाही याचा निर्णय कोर्ट करणार आहे, कळलं का? मी बी करणार नाही आणि तू बी करणार नाहीस. मला एक गोष्ट सांग, कुणाला बी चारित्र्याचं प्रमाणपत्र देणारा तू कोण आहेस रे? आणि तुम्ही काय करताय साहेब? तुम्ही सुद्धा ही केस भरकटवण्याचा प्रयत्न करतात. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तपास योग्य दिशेने करत नाही आहात. अटकेच्या नावाखाली तुम्ही कोणालाही पकडून नाही आणू शकत. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही यांचे चेहरे तरी बघा ना, काय अवस्था झालीये. त्यांच्या चेहऱ्यावरचे व्रण तरी बघा. ये बाबूला, लय प्रवचन दिलंस बरं का. जाता येत नाही. हो मॅडम, घेऊन जायला. ठीक आहे, जातो मी. तुम्ही या दोघांना सोडा, मग मी जातो. अरे काय येडा आहेस का? तूच तर मालतीताईंच्या केस मध्ये आमच्यावर 4ही बाजूनी दबाव आणलास. कधी SP साहेबांचा फोन येतो तर कधी महिला आयोगाकडनं फोन येतो या. आता आम्ही कारवाई करायला लागलो या. गुन्हेगारासनी आम्ही पकडलं या. तेव्हा म्हणतोस की त्यासनी सोडून द्या. हे बघा इन्स्पेक्टर साहेब,
कोण्याही निरपराध व्यक्तीला शिक्षा व्हावी असं आम्हाला मुळीच वाटत नाही. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या प्रकारे निरपराध लोकांना पुढे करून तुम्ही ही केस गुंडाळण्याचा प्रयत्न करताय ना, तसं मी होऊ देणार नाही. तू ह्या स्वतंत्र देशाचा स्वतंत्र नागरिक आहेस. तुला पूर्ण अधिकार आहे. काय बी बोल, काय बी म्हण. हं? पर तुला एक विनंती आहे, आमच्या कामाच्या आड येऊ नगस. कळलं? जा, बाहेर जाऊन थांबायचं आता. जा. काका चला, हे असं आपलं ऐकतील असं वाटत नाही. मॅडम, चला. आमासनी धमकी द्यायला लागलाय का? नाही नाही, धमकी नाही देतो साहेब. आम्ही फक्त तुम्हाला सांगतोय की तुम्ही जे काही करताय, ज्या कोणाच्या सांगण्यावरून करताय, ते तुम्हाला महागात पडू शकतं. स्वस्त महागाचं नंतर बघूया. आता बाहेर जावा. चल. अरे विजय भाऊ, तुमचं बी दर्शन झालं म्हणायचं आज. मी इथे तुम्हाला दर्शन बिर्शन द्यायला आलो नाहीये. तुम्ही ज्यांना अटक केलंय ना, त्यांच्याबद्दल माहिती घ्यायला आलोय. काय माहिती पाहिजे तुम्हाला? आता तर नुसती अटक झाली आहे संशयाच्या आधारावर. निर्णय तर कोर्ट घेणार. हो, मला ठाऊक आहे त्यांच्या बायका बाहेर बसून रडतायत आणि त्यांचं हे म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या नवऱ्यांना अडकवलंय. दोघे निरपराध आहेत ते. हे बघा, आम्ही कोणावर बी गुन्हा सिद्ध केलेला नाही. तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच संशयाच्या आधारावर अटक केली. त्यांनी निर्दोष असतील तर कोर्ट सोडून देईल की. पण कोणत्या संशयाचा आधार? हे लोक तर शेतात काम करत होते जेव्हा तुम्ही यांना पकडलं. इन्स्पेक्टर साहेब, हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचं आहे. अहो विजय भाऊ, तुम्ही तर मलाच कायदा शिकवायला निघालायचा. मी काय सैतान नाही होय. हे बघा, जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर त्या दोघांनीच विचारा. त्या दोघांनी स्वतःचा गुन्हा कबूल केलाय. कोणाच्या सांगण्यावरून केलंय असं? मी सांगितलं ना हो, त्यांनी गुन्हा कबूल केलाय. आता तुम्ही स्वतःच विचारा किती असणे. या या या. हे बघा, जो जबाब तुम्ही आमच्याकडून नोंदवला होता तो खरं खरं ह्यासने सांगा. विचारून घ्या. अगदी खरं सांगा, तुम्ही दोघांनी मालतीताईंचं अपहरण केलं होतं? ते मी अरे, तुम्ही जे कबूल केलं तेच सांगा. एक मिनिट सांगा. जर तुम्ही निरपराध आहात तर तुम्हाला काही होणार नाही. खरं सांगा, घाबरू नका. बोला. तुम्ही बोलत का नाही आहात? घाबरू नका, सांगा. आता इन्स्पेक्टर साहेब म्हणताय तर बरोबरच असेल ना? इन्स्पेक्टर साहेब म्हणतायत, ते जे बोलतील ते बरोबर असेल का? दादा, आम्ही केलंय अपहरण, हत्या, दरोडे, चोऱ्या सगळं केलंय. जे इन्स्पेक्टर साहेब म्हणतायत ते सगळं केलंय आम्ही. खोटं बोलता आहात तुम्ही दोघे. नाही दादा, इतका मार खाल्लाय की आता खऱ्या खोट्याचा अर्थच विसरलोय. दादा, आता आमच्या शरीरात आणखी मार खाणे इतकी ताकद नाहीये. इन्स्पेक्टर साहेब जे म्हणतायत तेच खरं आहे दादा. आज मला एक गोष्ट आठवली इन्स्पेक्टर साहेब. एकदा एका राजाचा हत्ती हरवला. तो म्हणाला, काही करून माझा हत्ती शोधून आणा. शिपायांनी एक उंदीर पकडला. त्याला इतकं मारलं की त्याने कबूल केलं की तो हत्ती आहे. त्याला लोकांनी खूप समजावलं की तू उंदीर आहेस. पण तो बोलत राहिला की मी हत्ती आहे. हे तेच हत्ती आहेत. मला पूर्ण खात्री आहे की हे दोघं निर्दोष आहेत आणि तुम्ही बरोबर नाही केलं इन्स्पेक्टर साहेब. विजय भाऊ, तुम्ही कसल्या कथा खाण्या घेऊन बसलायसा? तुम्ही
माझ्या संकट या, चला माझ्या बरोबर. अहो मी तुम्हाला समजावतो की चला. अच्छा, हा या या. हे बघा, कवा कवा हात उलटा करून कान धरायला लागतो यार. जर खऱ्या गुन्हेगाराला पकडायच्या भानगडीत पडलो का नाही, तर त्याच्यामुळे तुमच्याच कुटुंबाला लय ताप होईल. माझं म्हणणं आहे का, जो पातूर मालतीताई शुद्धीवर येत नाही, तो पातूर ह्या केसचा गुंता असाच राहू द्या. हे काय बडबडताय तुम्ही? तुमचं काम आहे खऱ्या गुन्हेगारांना पकडणं, आणि माझे वडील जरी गुन्हेगार असतील तरी तुम्ही लगेच जाऊन त्यांना अटक करा. तुम्ही मी काय म्हणतोय ते ऐकून तर घ्या, समजून तर घ्या मला तुम्ही. सगळं समजतंय. आता तुम्ही समजून घ्या आणि या दोघांना सोडून द्या. आणि जे कर्तव्य तुम्ही पूर्ण नाही करू शकलात ना, ते आता मी पूर्ण करणार आहे. जे कोणी मालतीताईंचे गुन्हेगार आहेत त्यांना मी तुमच्यासमोर उभा करेन, हे वचन देतो तुम्हाला. शहरातून आलाय ना, म्हणून आपल्याला बघून नाटक करतो. पण काका, अगं पणबिण काही नाही. यांचं सगळं घराणं आणि ह्यांची नाटकं चांगलीच माहिती आहेत मला. जर हा नाटक करत असेल तर हे नाटक उघड होईलच ना. आणि मला याचा शेवट बघायचंय. तुला बघायचं असेल तर तू बघ, मला हे अजिबात बघायचं नाही. मी बाहेर तुझी वाट बघतोय. काका, तू थांब. आता तुम्ही कसली वाट बघता आहात? लगेच सोडा, लगेच सोडा यांना. अहो तुम्ही परत एकदा विचार करा. भावनेच्या भरात जाऊन तुम्ही आपल्याच वडिलांसाठी अडचण तयार करत नाही ना. मला कोणत्याही वैयक्तिक नात्यामध्ये अडकायचं नाहीये. मी फक्त सत्याच्या बाजूने उभा आहे, आणि अशा गरीब असहाय्य लोकांना मदत करायची मला सवय आहे. आता काय सांगू तुम्हासनी, एवढं चांगलं शहरात होता तुम्ही, इथं कुठं ह्या गावातल्या भानगडीत पडायला आलायसा. या कसल्या गाव आणि शहराच्या गोष्टी करताय तुम्ही? माझी पाळं मुळं इथलीच आहेत. मी याच गावातला आहे. मुळं आणि मातीच्या गोष्टी राहू द्या, तुम्हाला कळना झालं या. तुम्ही स्वतः तुमच्याच वडिलांची मुळं खोदायला निघालाय. अहो कुठला बी पोरगा असं करतोय का? इन्स्पेक्टर, जर प्रत्येकानं आपल्या वैयक्तिक नात्यांचा विचार केला तर या देशाचं काय होईल? म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही देशाचा विचार करा आणि वैयक्तिक नात्यांना सोडा. अहो तुमचं म्हणणं बरोबर आहे हो, पण- जर मी बरोबर बोलतोय तर लगेच यांना सोडून द्या. तुम्ही सोडणार आहात का नाही सोडणार? मी तुमच्या सिनियर ऑफिसरशी बोलू का? हवालदार, खाडा आहेस नाही. अरे तोंड काय बघतोस, काढ की आहेस नाही. दादा, अरे अरे, हे काय करताय तुम्ही? तुमची जागा कुणाच्याही पायाजवळ नाहीये, आणि तुम्ही अजिबात असहाय्य आणि दुबळे नाही आहात. दादा, तुम्ही तर देवासारखे धावून आलात, नाहीतर आमचं काय झालं असतं. अरे मी काही देवबीव नाहीये. मी तर फक्त माझं कर्तव्य केलं, आणि मी कधीच अन्यायाविरुद्ध शांत बसणार नाही. तुमचे खूप खूप उपकार झाले दादा आमच्यावर. तुमच्यामुळे आम्हाला नवं आयुष्य अरे 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 मिळालं. अरे, उठा उठा उठा. पुन्हा तेच. तुम्ही दोघे तर माझे भाऊ आहात, आणि असं नका करू. तुम्ही बाहेर जा. तुम्हा दोघांच्या बायका बाहेर तुमची वाट बघत खूप रडतायत. आणि यानंतर तुम्हाला कोणतीही समस्या आली तर मला सांगा, ठीक आहे? चला. ठीक आहे दादा. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी